ये मायला पण इथं सकाळपासून झांबरू आलो रे, गेलं कुठे ते? अरे बाबा, अशा अशा वक्तावर अशा टायमाला अशा वस्तू गायब झाल्या की माणसाला भलता राग येते. अरे आता गेलं कुठे अशी इतकी खतरनाक गोष्ट न्यू कोण शकते? त्या बायले मला काही सुचून नाही राहिलं रे. खाली पाहिलं, वर पाहिलं, अंगणात पाहिलं, बाहेर पाहिलं, पाताळात पाहिलं, अरे स्वर्गातही पाहिलं. हे गेलो कुठे? अरे मग जे मावा आव आव अंदरून टोचकण्या मारून राहिलं ना, अंदरून टोचकण्या मारून राहिलं ना. अरे काय झालं रे? काय लावून राहिला? माझ्या कानाचे पडदे फाडू नको बाबा तू. तसंच मायला काल रातपासून बाटली नाही मिळत आहे आणि हा त्याच्यातल्या त्याच्यात हे सकाळी उठून कल्ला करत आहे. अबे बाब्या, सकाळ संध्याकाळ का तेच दिसते का अबे तुले? अबे दुसऱ्या बी गोष्टी हरवू शकतात ना माणसाच्या. अबे सकाळी उठली की ढोसत, संध्याकाळी उठली की अबे जाते कुठे हे नेमकी? ए ते काही कर बाबू. अडसा सायजो तुम्ही भाड्यानं मागीर राहता आणि मावर दादागिरी टाकून राहिले का रे? शायनी ये ग हो, मला 90च्या बद्दल काही बोलायच नाही म्हटलं बाबू. तुले का माहित आहे का सुख भेटते त्यात? काय सुख भेटते? एखाद्या दिवशी एखादा घोट मारून पाय. नाही तुझ्या आत्म्याचा परमात्म्या संग मिळन झालं तर मग मला म्हणजो. अबे तर आत्म्याचा परमात्म्या संग तर मिळन होतच रे. बा तू झांबलू करायला झांबले. अरे टमरेट नाही दिसू राहिला बाबूराव, टमरेट. शमायला टोंबरेट. मी सकाळी पाहिलं मी कुठे पाहिलं आठवणी राहिलं. मी काय म्हणतो एखादा झाका नाही एखादा जोड आलं मला आठवू दे. मग पाहिलं ना राजा कुठे पाहिलं तर लवकर सांगा. अटी जर का रिकामा झालो का नाही, वांदे काम होतील म्हटलं. कुठे पाहिलं. हे राजा असे कसे आवाज काढून राहिले तुम्ही? हे जमुनी राहिला म्हटलं, हे अंदरून टोचक द्या वारून राहिलं ना मला. माले पण येत सकाळ झाली नाही, झालं यायचं माझून चालू. रामखोरा तू सकाळपासून कुठे झालो होता रे? अरे हे तू म्हणजे 90 आणायला गेलो, 90चा मेळ लावा लागते का नाही कुठे? वारे वा पठ्या. त्या सकाळी सकाळी मग देशीची सोय लावलेली का? अरे देव करो तासारखा भाडे करू प्रत्येक खोलीत भेटो रे. अरे बाबा तू देव माणूस आहेस रे तू. काय पाय धुवून त्याचं पाणी या श्याम्याला पाचतो थांब. अरे बाबा अक्कल आहे का नाही काही? याच्या पायाचं पाणी मी पिऊ का? अबे मी का तुला का गधीडीचं मूत प्यायला सांगू राहिलो का गद्या? अरे याच्या पाय धुवेल पाणीच तर प्यायचं सांगू राहिलो. अरे पुण्याची गोष्ट आहे. अरे पापी माणूस आहे हा, पुण्यवान माणूस आहे. याचे जर का पाय धुयाचं पाणी जरा पिशे तुला स्वर्गात जागा भेटेल स्वर्गात. एका टाइमले जर का मला कोण गधडीचं मूत प्यायला सांगितलं ना, मी पिणार आहो म्हटलं, पण याच्या हातचं पाणी बी नाही पिणार. तोंड काय गेलं ते सांग पहिले. सकाळपासून तोंडावर 12 वाजून ठेवलेले का? अबे या चक्कर मध्ये तर भुललोच होतं बे. अबे मला जुड्यानं हा घ्यायला झाला लागते. अबे जुड्यानं अंदरून लय जुड्यानं स्पेशल गेलाय. टोमरेटने सापडून राहिला बारे. टोमरेट तोच ना, तो तांब्याचा गडवा तो बाहेर ठेवला होता त्या, तोच ना. 2 लिटरचा होता वाटतं तो कमीत कमी. हा तोच. शमायला 2 लिटरचा? अरे एवढी काय भरवतो रे? तुम्ही तर बुकेत बसा हो. त्या कुठे पाहिला म्हणजे? अरे बाटली त्याच्यात आणली बे. तो सकाळी भंगारवाला आलता एक, त्याला इकला आणि त्याची बाटली घेऊन आलो. काही मनगड्या पण 1 नंबर गळवा होता म्हटलं तो, 1 नंबर. अरे जाळा जड असं पितळीचं मटेरियल होतं म्हटलं बाबू भैया ते. 1 नंबर ब्रँड होतं म्हटलं. अरे त्यानं 200 रुपये दिले. म्या म्हटलं फारच फार 50 रुपयाला जाईल म्हटलं. अरे 200 रुपये दिले त्यानं. मी तर तेव्हा मग भावताल करायचा विचार चालू होता. म्हणलं अधिक वाळव द्या काय. मग त्यानं काय ते 200 रुपये दिले, त्यातली ते पौवा घेऊन आलो एक, आणि बाकीचे पैसे आहेत आपले. फगनी ये तुझ्या मायले म्या. बाबू भैया याला सांभाळून समजून सांगा बरं जरासं. हे फॅमिली ऑडियन्स आपल्याला शादू राहिला. ए बा श्याम्या, आपल्या चॅनल शादूचं नाही म्हटलं, दुसरं काही करू. शादू नको बरं. ऐकून घ्या ना पुरं. पहिलं लावलं तुमचे टप्पर तुझ्या मायले म्या माय म्हणून साल्या. अबे एवढा काय भळकुराला हाक्याचा टप्पर असतो होतं. अबे मी तुला दुसरं देतो. अबे टेन्शन नको घेऊ, मी तुला हेंड्रेलची बाटल देतो. हेंड्रेलची बाटल ते घेऊन जाय. अरे हलकट हा, तुला माहित आहे का तो? अरे तो गळवा मला खानदानी गळवा होता म्हटलं, खानदानी. अरे पिढी दर पिढीपासून आम्ही तोच गळवा वापरतो. छे. अरे बाबा एकदम बेकार काम आहे तुमचं. अरे दुसरे नव्हते आहे गावामध्ये, दुसरे गडवे घालत होते. अरे बा एवढा काय भळकुर राहिला? अरे तुला हेंड्रेलची बाटल देतो ना मी. अरे 1 लिटरची सोडून 2 लिटरची सोडून 5 लिटरची घेऊन जा बाबा माझोडून. तू तर असा पौर आला का टकपरासाठी तुम्हाला फोन करत आहेस? अबे मी तुला देतो ना, दुसरी घेऊन जा. हे बाबू ही बाटली घेऊन जाय. ये हरामी बावले प्यासाठी आहे, धुयासाठी नाही. बाबूराव भाऊ जाऊ द्या ना, मी तुम्हाला नवी देतो ना आणून. हे कसं हे पाना कसं घुरटलं तोंडार का पाऊर आलं मला. मला भेवला उराला ना अंदर. हे पाय चिंदूक चोकी तू काही कर कुठे जाय, पण मला जर का त्या मा गळवा आणून नाही त्याला काही बाबू, मी त्या नळडीवर बसून चंद्रमुखी सगळा अबे तू हागे जर टप्पर ऐकलं म्या. तू एवढा भळकू राहिला का मावं.
या बाबूराव जवळून शिक काही म्हटलं. अरे लय काय काय शिकावं. अरे गुणी माणूस. अरे या माणसासारखा माणूस नाही म्हटलं धरतीवर. वा वा. या माणसाच्या कानातला मय काढायचा जो काटा असते की नाही सोन्याचा, तो मी ऐकला. या माणसानं काही म्हटलं नाही. अरे या माणसाला तिच्या आयटम न देईल एकुलती एक भेट, त्याचा घड्याल तो मी एकूण मोडून खाल्ला. हा माणूस काय बोलला नाही. अबे 2 दिवस पहिले या माणसाच्या छेद्र लागेल 100 वेळा मी इकून आलो. हा माणूस काही बोलला नाही. शम्मायला राजू, मैं तो तेरे को देव माणूस समजत रे. तू तो हरामी निघला, पक्का हरामी. साल्या कुत्री त्या मला आयटमच्या दियाला आणती इकली. साल्या घरातल्या बिभीषण, मी इतक्या दिवसा विचार करू 100 पॅन्ट गेल्या कुठे. मी बिना 100 पॅन्टीचा हिंडू राहिलो गावात. साल्या हे श्याम्या, तोंड का पावराला फोड सायचं खोपलं फोड. बदला बदला. अरे मार सायचे रे मार. मी म्हणतो पकड त्याला. दोघा सटकले हाटे सायचे. हाटे ओल झाले भोंगी यायचे. इथं कोण डामटर असतं का. अरे शिवून पडता वाटलो मी मावं. साला हा जर यायचा हातीला बोल बनेल गाडू वाळू मारतात मला म्हणलं. असं दुसरे पोयाला बोल दे. आज काय करणे भाऊ. कुठं ना कुठलं पैसा का पाहा लागते. हाती जर का सापडलो नाही आपण, श्याम्याच्या जर हाती सापडलो ना मारते भाऊ आम्हाला. साला असा हेराफेरी बोंडवलो. याचा अर्थ हा नाही की मीच एनी टाइम बकरा बनणार. आज तू मेला रे राजा, हातून मेला तू. कब तक छुपेगा कुंडी यार मी. साला कभी तो आएगा भिंडी बाजार में कोड लोक पैसे मेला. आज हा घ्यायला जात नाही मी. अरे पकडलं त्याला. पकडलं पाहिलं पयाला ना की दूर. या म्हणतो बाबूराव भाऊ, तुम्ही पकडा दिले त्याच्या मागे लागा. मी 2-3 लेनकं टाकून येतो म्हटलं. कसं पोटात सकाळपासून गडबड आहे. ह्या मग पहिले आणि जाणार राजा. हेच्या मायले कसं हागऱ्या गांडीवर सापडलं. अरे पकड पहिले त्याले. नाही आहे का ना बाबूराव भाऊ, रस्त्यानं वांदे होतील ना. मायला काय किती वांद झालं चालतात. त्याला सोडा नाही रे. त्याला सोडा नाही. त्याला मग आयटमची एकुलती एक निशाणी होती रे मग आयटमची. म्हणजे ते आता या जगात नाही. अरे लय लय खराब झालं राजा तुमच्यासोबत. मायला त्याच्या पहिले मी तुझा जीव घेणार र. अरे ते जिंदा आहे जिंदा. तुझं लग्न झालं रे. ना म्हणता तिच्या खात्याची केवायसी करायला येत असते ते माझ्या इकडे. म्हणजे काही समजलं नाही बाबा मला. अरे ह्या लय ज्ञानाच्या गोष्टी आहेत. या केस पांढरे झाल्याशिवाय येत नाहीत. अरे बाबा बँकेचं खातं आहे की नाही ते एनी टाइम चालू राहिलं पाहिजे. म्हणून ते कसं ते कधी बी माहेरी आली की कसं माझ्याजवळ येते. म्हणजे तिच्या बँकेची मी केवायसी करून देतो बा. कसं इकडलं खातं बंद पडता कामा नाही ना. मग आले काय बोलते बुडग्याला समजते आणि काय माहित. या राजाने सोडत मी पण. राजा आलो रे. सोडलं तर मी तुला सोडत म्हटलं. हा गेलो तुला मारतो. आपल्या सर्व सबस्क्रायबर बंधूंचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला मी सांगू इच्छितो की यूट्यूबनं काय केलं, आपलं जे चॅनल आहे ना ते डिमॉनिटाईज करून टाकलं. तर ठीक आहे, काही कारणास्तव करू शकते आपलं चॅनल पण डिमॉनिटाईज. परंतु आजपासून काय होणार, आपल्या चॅनलमध्ये थोडेसे मी बदलाव केले. आता तुम्हाला या सिक्वेन्समध्ये व्हिडिओ बघायला मिळतील की पार्ट वाईज. आणि थोडे कॅरेक्टरमध्ये मी चेंज केले आणि थोडं युनिक टच द्यायचा प्रयत्न केला. तर मी आता काय करणार आहे की सिरीज बनवणार आहे वेगवेगळ्या. आता ही अलादीनची सिरीज आहे. यामध्ये थोडे तुम्हाला बघणारच पुढे काय होणार काय नाही. याचा पार्ट 2 सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच मी अपलोड करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी तुम्हाला रोज थोडासा आपला एवढासा फेसवाला पार्ट येत जाईल आपल्या व्हिडिओच्या शेवटी. जर कसं तेवढंसं का घ्या ॲडजस्ट करून. तर भेटू मग पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.